वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी सेवा पुरवण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करतोय। तसंच यावेळी पुण्यातल्या मनसर इथं अनोख्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करण्यात आली आहे। मनसरमधील भागवत कुटुंबीय गेली 14 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारी ही रांगोळी काढत करतात। राजश्री भागवत आणि नितीन भागवत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। गेले 14 वर्ष भागवत कुटुंबीय अगदी आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत रांगोळी काढत रांगोळीची वारी करतात। हेच भागवत कुटुंबीय अर्थात नितीन भागवत आणि राजश्री भागवत हे दाम्पत्य आपल्या सोबत आहे, जे अखंडपणे संपूर्ण वाटेनं पंढरपूर पर्यंत रांगोळी काढत जातात। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, तुम्ही सगळं ही वारी अशी करता, नेमकं कसं सुरू झालंय आणि काय नेमकं याच्या पाठीमागची प्रेरणा आहे? 14 वर्षापूर्वी मी आणि माझ्या वडिलांनी वारी सुरुवात केली। नंतर माझी वारी पूर्ण राहावी म्हणजे अखंड राहावी म्हणून माझी अशी इच्छा होती की माझ्या सासरच्या फॅमिलीने किंवा माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट करावा, असाच लाईफ पार्टनर भेटावा म्हणून। पण 7 वर्षापूर्वी जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा त्यांनी पहिल्या वर्षी माझ्यासोबत वारीला सुरुवात केली। म्हणजे ते म्हणले परत तुझी तू वारी कर, पण नेक्स्ट वर्षीपासून त्यांनी स्वतःच सगळं नियोजन सुरुवात केली। त्यांनीच सगळं रांगोळीचं नियोजन केलं, ट्रकमध्ये मटेरियल टाकायचं, सगळं मग गाडीमध्ये घ्यायचं, लागेल तसं 2 व्हीलरवर काढून घ्यायचं। जवळजवळ 80 ते 85 पोती रांगोळी, 450 किलो कलर आम्ही दरवर्षी वापर करतो। लागेल तेवढी रांगोळी सगळी सोबत असती आणि तशी लागेल तशी स्कूटीवरती घेऊन आम्ही पुढे घेतो। जर रांगोळी अजून लागलीच नाही, पुण्यावरून डायरेक्ट मोठ्या गाडीमध्ये रांगोळी मागवतो, तशी पालखीवर म्हणजे मार्गावरती वापरतो। विसाव्यापर्यंत पाऊस होता आणि शिवरीला आलो, शिवरीमध्ये रांगोळी काढली आणि पाऊस थांबला। परत मागे गेलो नगरापर्यंत, परत नगरापासून काढायला सुरुवात केली, शिवरीपर्यंत आलो। दुपारनंतर पाऊस उघडला, पूर्ण पालखी तळापर्यंत रांगोळ्या काढल्या, म्हणजे पूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढतो। माणसं बऱ्याचदा घरातली रांगोळी काढून दमते, तुम्ही इकडं पासून तिकडं पर्यंत काढता, काय न दमण्याचं न थांबण्याचं हे ऊर्जा काय नेमकी? मी ही कला कुठे शिकले नाही ॲक्च्युली, परमेश्वरी देणगी, गॉड गिफ्टेड आहे। म्हणजे माऊलींनीच मला ही कला दिली असं म्हटलं तरी हरकत नाही। माझं भाग्य आहे, मला माऊलींच्या पालख्या रांगोळी काढायला भेटतं आणि माझी एकही वर्ष वारी चुकली नाही। नितीन दादा, 7 वर्ष तुम्ही यांच्यासोबत साथीनं वारी करताय आणि मध्यंतरी साथीचा आजार जे काय आले होते तेव्हा पण तुम्ही यांची साथ तशीच दिली, कसा अनुभव आहे नेमका? ॲक्च्युली वारीला मी कधी आधी आलो नव्हतो, पण लग्न झाल्यानंतर वारी काय असते राजश्री मला अनुभवायला भेटलं। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वाल्हे।